तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। तर मागचा व्हिडिओ पाहून आपल्याला फॉलो केलं होतं किंग बेलदार, कल्पेश पाटील, गणेश नंदकिशोर धांके, एमपे गेमिंग, पवन सुजे, ॲटलीस्ट वैष्णवी चौधरी, पाटील, हर्षल, अजय इंगळे, दिशा इंगळे, अनिल भाऊ, गौरव, साबला खान आणि ही आयडी कोणाची काय माहिती। जर तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दिसायचं असेल तर फॉलो नक्की करा। तर ऑन आम्ही सर्व निघालो आहे यात्रेत जाण्यासाठी। आणि आज आपल्या सोबत आहे विकास सर, गोपाळ सर, करण, लल्ला भाऊ, मी, सुपेश, अना, भूषण। आणि आम्ही रस्त्याने जात होते तोपर्यंत भेटले आम्हाला विकास सरचे मित्र। हा जो भाऊ आहे ना, हा नुकताच पोलीस झाला आणि मग त्यांना टाटा करून आम्ही सरळ निघतो यात्रेत जाणार। आणि लांबूनच या आगाची पायनं वगैरे बघून खूप भारी वाटत होतं। बाईक वगैरे लावून आम्ही सरळ जातो आगाची पायण्याजवळ आणि हा सर्व माहोल पाहून पण खूप भारी वाटत होतं। आणि हा सर्व माहोल पाहून सर्व खूप एन्जॉय करत होते। हा लल्ला भाऊ पाहणार रे भाई। आणि मग असंच फिरता फिरता आमचा प्लॅन होता ड्रॅगन मध्ये बसायचा। भूषण, मी आणि सुपेश खालीच थांबलो होतो कारण हे सर्व बघून आमचा आधीच जीव घाबरत होता। आणि हे बघा भाई किती वरती जाते। आणि तिथंच एक फॉलोअर पण भेटला, तो बोलला मला पण घे व्हिडिओ मध्ये। म्हटलं काय विषय आहे का। तिथून एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही निघता यात्रेत जाण्यासाठी। आणि मग विकास सरायला घ्यायचं होतं त्यांच्या मोबाईल साठी कव्हर। आणि मग काय घेतलं नाही विकास सरांनी 200 रुपयाचं कव्हर। आणि हे आपले गोपाळ सर पाय एवढ्या छोट्या छोट्या बॅटा घेऊन इथे क्रिकेट खेळत होते। आणि मग विकास सर पण काय कमी का, विकास सर मग काढली बॅट नाही, हे दिला 6। आणि मग बॅट वगैरे बघत होते तोपर्यंत एक कॉलेजचा मित्र पण भेटला। आणि मग तेवढा झाला शुभम डाग। आणि आपला भाई तर बा काय खुश होता अरे भाई। तिथून मग आम्ही सर्व आता ऊसाचा रस पिण्यासाठी। आणि मग सर्व घेता एक एक ग्लास ऊसाचा रस आणि करतात रस वगैरे पिऊन आम्ही सर्व आता मुक्ताबाईच्या दर्शनासाठी। आणि मग मुक्ताबाईचं दर्शन वगैरे करून आम्ही परत निघता आगाची वाहिन्याजवळ जाणार। आणि आम्ही आता इथल्या सर्वात मोठ्या आगाची वाहिन्यात बसणार आहे। आणि 80 रुपये तिकीट काढून मग आम्ही बसता आगाची वाहिन्यामध्ये। आणि जर का तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दिसायचं असेल तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा। मग काय भाषेला म्हटलं वाजवा आता।